नमो बुद्धाय. बुद्ध आणि त्यांचा धम्म यातील तृतीय खंड भाग चौथा. व्हिडिओ सुरू करण्याआधी चॅनेलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. चला तर सुरू करूया भाग चौथा. भगवान बुद्धाचा या सिद्धांतावरील तिसरा आक्षेप म्हणजे हे सर्व सिद्धांत केवळ काल्पनिक अनुमानाच्या रूपाचे आहेत. त्यांची कधीच कसोटी घेतलेली नसते आणि त्यांना कधीही कसोटी लावता येत नाही. अनिर्बंध कल्पनेचे ते परिणाम आहेत. त्याच्यामागे वास्तवता अशी काहीच नाही. शिवाय या काल्पनिक अनुमानांच्या माणसामाणसांच्या संबंधात काय उपयोग आहे? अर्थात काहीच नाही. जगाची निर्मिती एकदम झाली आहे यावर भगवान बुद्धाचा विश्वास नव्हता. जगाची उत्क्रांती झाली आहे असे तो मानित असे. धर्मग्रंथांचे केवळ पठण म्हणजे धर्म नव्हे, ब्राह्मण विद्येवर भर देत असत. त्यांच्या मते विद्या हाच प्रारंभ, विद्या हाच. विद्येव्यतिरिक्त दुसऱ्या गोष्टींचा विचार त्यांच्या मते अनावश्यक होता. अंत उलटपक्षी भगवान बुद्ध हा सर्वांना शिक्षण असावे या मताचा होता. मनुष्य आपल्या विद्येचा उपयोग कसा करतो यालाच तो केवळ विद्येपेक्षा अधिक महत्त्व देतो. आणि म्हणूनच जो विद्वान आहे त्याच्या ठिकाणी शीलही असले पाहिजे. कारण शीलरहित विद्या नाशकारक आहे. विद्या आणि शील यांपैकी शीलाचे महत्त्व कसे अधिक आहे हे भगवान बुद्धाने भिक्खू पटिनसेनाला जे सांगितले त्यावरून स्पष्ट होते. प्राचीन काळी जेव्हा भगवान बुद्ध श्रावस्तीत राहत होता त्यावेळी तेथे स्वभावाने तिरसट आणि मठ, ज्याला एक गाथाही कधी पाठ करता आली नाही असा पटिसेन नावाचा म्हातारा भिक्खू होता. म्हणून भगवान बुद्धाने 500 अर्हतांना पटिसेनाला प्रतिदिनी शिक्षण द्यावे अशी आज्ञा केली. परंतु 3 वर्षानंतरही पटिसेनाला एकही गाथा पाठ म्हणता येईना. तेव्हा जनपदातील सर्व भिक्खू, भिक्खुणी, उपासक आणि उपासिका पटिसेनाचे हे अज्ञान पाहून त्याचा उपहास करू लागले. भगवान बुद्धाला त्याची दया आली. त्याने पटिसेनाला आपल्याजवळ बोलाविले आणि सौम्यपणे त्यांच्या पुढे पुढील गाथा म्हटली. जो राखून बोलतो, विचारांचा संयम करतो, जो आपल्या देहाने दुसऱ्याला उपद्रव करीत नाही, असा मनुष्य निब्बाण मिळवू शकतो. तथागतांनी दाखविलेल्या या सद्भावनेने प्रेरित झाल्यामुळे त्याचे अंतःकरण प्रफुल्ल झाले. त्याने ती गाथा पाठ म्हणून दाखवली. तेव्हा भगवान बुद्धाने पुन्हा त्यास उद्देशून म्हटले, वृद्ध मनुष्या, आता तुला फक्त एकच गाथा पाठ म्हणता येते. हे जेव्हा लोकांना कळेल तेव्हा तुझा उपहास करू लागतील. म्हणून मी तुला त्या गाथेचा अर्थ समजावून सांगतो आणि तू तो नीट कान देऊन ऐक. नंतर भगवान बुद्धाने 3 कायिक अकुशल कर्मे, 4 मौखिक अकुशल कर्मे आणि 3 मानसिक अकुशल कर्मे, ज्यांच्या विनाशाने माणसाला निब्बाण साधता येते ती सांगितली. बुद्धाने केलेल्या विवेचनाचा अर्थ त्या भिक्खूंना समजला आणि लवकरच त्याला अर्हतपद प्राप्त झाले. या सुमारास एका विहारात 500 भिक्खुणी राहत होत्या. त्यांनी आपल्यापैकी एकीला भगवान बुद्धाकडे पाठवून तिच्यामार्फत बुद्धाला एक धर्मोपदेशक पाठविण्याची विनंती केली. ही विनंती ऐकून भगवान बुद्धाने त्या म्हाताया पटिसेनाला त्यांच्याकडे पाठविण्याचे ठरविले. या व्यवस्थेची वार्ता त्या भिक्खुर्णीच्या कानी येताच त्या सर्व हसू लागल्या आणि म्हाताया भिक्खूसमोर गाथांचे पठण उलटे म्हणजे शेवटच्या अक्षरापासून करून त्यांनी त्याला गोंधळात टाकण्याचे आणि लज्जित करण्याचे ठरविले. नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व लहान थोर भिक्खुणी पटिसेन येताच त्याला नमस्कार करण्यासाठी पुढे गेल्या. नमस्कार करीत असता त्या एकमेकींकडे पाहून मिस्किलपणे हसत होत्या. खाली बसल्यावर त्यांनी त्या भिक्खू पुढे अन्न ठेविले. पटिसेनाने भोजन करून हात आणि तोंड धुतल्यावर त्या भिक्खुणींनी त्याला प्रवचनाला प्रारंभ करण्याची विनंती केली. तेव्हा तो वृद्ध भिक्खू व्यासपीठावर जाऊन बसला आणि म्हणाला, भगिनींनो, माझी बुद्धी अल्प आहे, माझे शिक्षण अल्प आहे. मला फक्त एकच गाथा येते ती म्हणून दाखवून तिचा अर्थ मी तुम्हाला सांगे.
सावधान चित्ताने ऐका आणि त्याचा अर्थ समजून घ्या. तेव्हा भिक्खुनींनी ही गाथा शेवटच्या अक्षरापासून उलटी म्हणण्याचा प्रयत्न केला, परंतु आश्चर्य हे की त्यांना तोंडसुद्धा उघडता येईना. लज्जित होऊन दुःखाने त्यांनी आपल्या माना खाली घातल्या. पटिसेनाने ती गाथा म्हटली आणि भगवान बुद्धाने जशी त्याला स्पष्ट करून सांगितली होती त्याप्रमाणेच त्याने त्या गाथेचा अर्थ विशद केला. त्या सर्व भिक्खुणी त्याचे प्रवचन ऐकताच आश्चर्यचकित झाल्या. एकाग्र चित्ताने आणि प्रमुदित मनाने त्यांनी ते प्रवचन ग्रहण केले आणि त्या अर्हत झाल्या आणि त्यांना अर्हतपद प्राप्त झाले. दुसऱ्या दिवशी प्रसेनजित राजाने भगवान बुद्धाला आणि त्याच्या भिक्ख संघाला आदरातिथ्यासाठी आमंत्रण दिले. पटिसेनाची चर्या सर्व भिक्खूहून श्रेष्ठ प्रतीची आणि पवित्र दिसते हे ओळखून भगवान बुद्धाने आपले भिक्षापात्र त्याच्या हाती देऊन तो त्याच्या मागून चालू लागला. परंतु जेव्हा राजवाड्याच्या दारी आले तेव्हा पटिसेनाला ओळखणाऱ्या तेथील द्वारपालाने त्याला आत जाण्याची मनाई केली आणि म्हटले, ज्याला फक्त एकच गाथा येते अशा भिक्खूंसाठी येथे आदरातिथ्याचा समारंभ नाही. चल चालता हो आणि तुझ्या वरिष्ठांना आत येण्यासाठी जागा दे. तेव्हा पटिसेन राजवाड्याच्या द्वाराबाहेरच बसून राहिला. नंतर भगवान बुद्ध व्यासपीठावर गेला आणि तेथे त्याने हात धुतले आणि आश्चर्य हे की भिक्षापात्र धरलेला पटिसेनाचा हात त्या खोलीत दिसू लागला. तेव्हा राजा आणि त्याचा प्रधान आश्चर्याने उद्गारले, अरे हा कोण? तेव्हा भगवान बुद्धाने उत्तर दिले, तो पटिसेनाचा हात आहे. त्याला नुकतीच बोधिस्थिती प्राप्त झाली आहे आणि माझ्या मागे भिक्षापात्र हाती धरण्यास मी त्यास सांगितले आहे, परंतु द्वारपालाने त्याला आत येऊ दिलेले नाही. हे भगवान बुद्धाचे शब्द ऐकल्यावर पटिसेनाला आत प्रवेश मिळाला आणि तो त्या सभेत सामील झाला. तेव्हा प्रसेनजित भगवान बुद्धाकडे वळून म्हणाला, मी तर ऐकत होतो की पटिसेन हा एक अल्पबुद्धीचा, एकच गाथा जाणणारा मनुष्य आहे. मग तो प्रज्ञावान केव्हापासून झाला? त्यावर भगवान बुद्धाने उत्तर दिले, विद्या अधिक नसली तरी चालते, कारण शील हीच सर्वोत्तम वस्तू आहे. ह्या पटिसेनाच्या अगदी मनोरंध्रात त्या गाथेचा अर्थ भरला आहे. त्याचे शरीर आणि मन ही पूर्ण शांत झाली आहे. माणसाला ज्ञान असले तरी जोपर्यंत त्याचे ह्या ज्ञानानुसार आचरण होत नाही तोपर्यंत ते ज्ञान त्यांना अधःपातापासून वाचवू शकत नाही. नंतर तथागत म्हणाला, माणसाला जरी हजारो गाथा पाठ म्हणता येत असल्या तरी जोपर्यंत त्याला त्यातील ओळीचा अर्थ कळत नसेल तर त्याच्यापेक्षा एक गाथा जाणून तदनुसार आपल्या विचारांचा जो संयम करू शकतो तो मनुष्य श्रेष्ठ आहे. हजारो शब्द न समजता पाठ म्हणण्यात काय अर्थ आहे? ऐकलेले शब्द समजून त्याप्रमाणे आचरण करणे म्हणजे आपल्या मोक्षाचा मार्ग चोखाळण्यासारखे आहे. माणसाला पुष्कळशी पुस्तके पाठ येत असली तरी जोपर्यंत तो त्याचा आशय विशद करून सांगू शकत नाही तोपर्यंत त्या पठणाचा उपयोग काय? धर्माचे एकच वाक्य समजावून घेतले आणि जर त्याप्रमाणे आचरण ठेवले तर त्यायोगे सर्वोत्तम प्रज्ञेच्या मार्गाची वाटचाल होणार आहे. भगवान बुद्धाचे हे शब्द ऐकून तेथे जमलेले 200 भिक्खू, राजा, मंत्रीगण हे आनंदित झाले. धर्म पुस्तके प्रमादातीत आहेत असे मानणे म्हणजे अधर्म आहे. वेद हे केवळ पवित्र आहे एवढेच नव्हे तर ते स्वतः प्रमाण आहेत असे ब्राह्मण उद्घोष करीत होते. वेद हे केवळ स्वतः प्रमाणे आहेत एवढेच नव्हे तर ते प्रमादातीत आहे असे ब्राह्मण म्हणत. ब्राह्मणांच्या त्या मुद्द्याला भगवान बुद्धाचा विरोध होता. वेद पवित्र आहे, स्वतः प्रमाण आहेत आणि वेद प्रमादातीत आहेत या तीनही गोष्टी भगवान बुद्धाने नाकारल्या आहेत. त्याच्यासारखी भूमिका पुष्कळ धर्मोपदेशकांनी घेतली होती. तथापि आपल्या तात्विक दर्शनाला ब्राह्मणांकडून संमती आणि सन्मान मिळावा यासाठी त्यांनी पुढे वेदविरोधी भूमिकेचा त्याग केला, परंतु भगवान बुद्धाने या बाबतीत कधीच पाऊल मागे घेतले नाही. तेविजसूत्तामध्ये भगवान बुद्धाने वेद म्हणजे एक निर्जल वाळवंट, निष्पथ अरण्य आणि खरोखर एक नरकच आहे असे म्हटले आहे.
बौद्धिक आणि नैतिक तृष्णेने आर्त झालेल्या कोणाही मनुष्याने वेदापासून आपल्या तृषेचे शमन होईल अशी अपेक्षा करणे व्यर्थ आहे. वेद प्रमादातीत आहेत यासंबंधी त्याचे म्हणणे असे की वेदच काय कोणतेही वाङ्मय प्रमादातीत नाही. प्रत्येक गोष्टीची परीक्षा आणि पुन्हा परीक्षा ही झालीच पाहिजे. कालाम लोकांच्या पुढे झालेल्या आपल्या प्रवचनात भगवान बुद्धाने हे मत स्पष्ट केले आहे. एकदा एका मोठ्या भिक्खू संघासमवेत कोसल जनपदातून जात असता भगवान बुद्ध कालामांच्या केसपुत्त या नगरात आला. जेव्हा कालामाला भगवान बुद्धाच्या आगमनाची वार्ता मिळाली तेव्हा ते तथागताजवळ गेले आणि त्याच्या बाजूला बसून त्या केसपुत्त गावच्या कालामांनी तथागताला उद्देशून म्हटले, भगवान, केसपुत्त गावी येणारे काही श्रमण ब्राह्मण आपापली मते मांडतात आणि ती सर्वश्रेष्ठ आहेत असा दावा सांगतात. ते दुसऱ्यांच्या मताचे खंडन करतात. त्यांचे मत हीन मत आहे अशी त्याची संभावना करतात. त्याप्रमाणेच दुसरेही श्रमण ब्राह्मण केसपुत्ताला येतात, आपापल्या धर्मसमजुतीचे प्रवचन करतात. त्यांचा महिमा गातात, परंतु त्याबरोबर ते दुसऱ्यांच्या धर्मसमजुतीचे खंडन आणि निर्भत्सना करतात. आणि म्हणून भगवान, त्या श्रमण ब्राह्मणांपैकी कोणाचे सत्य मानाव्याचे व कोणाचे असत्य मानाव्याचे हे आम्हाला समजत नाही. त्यामुळे आमचे मत अनिश्चित आणि शंकाधीन झाले आहे. तथागताने उत्तर दिले, तुमच्या मनात अनिश्चितता आणि शंका उद्भवावी याला योग्य कारण झाले आहे आणि ही अनिश्चिती आणि शंका खरोखर तुमच्या मनात योग्य वेळीच उत्पन्न झाली आहे. भगवान पुढे म्हणाले, हे कालामांनो, तुम्ही जे केवळ ऐकता त्यावर विश्वास ठेवू नका. जे केवळ पुष्कळ लोक सांगतात म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका. जे केवळ धर्मपुस्तकात लिहिलेले आहे म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका. जे केवळ तर्कशास्त्रानुसार आहे म्हणून ते मानू नका. जे केवळ न्यायशास्त्रानुसार आहे म्हणून ते मानू नका. जे केवळ सकृदर्शनी पटण्यासारखे आहे म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका. ज्या समजुती आणि मते अनुकूल वाटतात म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवू नका. जे केवळ ब्राह्मात्कारी ख्यासारखे दिसते ते केवळ ब्राह्माकारी सत्य म्हणून यावर विश्वास ठेवू नका. एखादे वचन कोणा एका रीतीने अथवा आचार्याने सांगितले एवढ्यानेच त्यावर विश्वास ठेवू नका. कालामाने विचारले, मग आम्ही कराव्याचे तरी काय? आम्ही कोणती कसोटी लावायच? तथागताने उत्तर दिले, कसोट्या ह्या स्वतःलाच विचारा. ह्या गोष्टी हितकार आहेत काय? शहाण्या माणसाने त्या टाकाऊ मानल्या आहेत काय? त्या केल्या असता कष्ट आणि दुःख ओढवते काय? कालामांनो, यापुढेही जाऊन तुम्ही असे विचारले पाहिजे की हे सिद्धांत तृष्णा, द्वेष, मूर्ता आणि हिंसा यांना सहाय्यक नाहीत ना? एवढेच पुरे नाही तर कालामांनो, आणखीही पुढे जाऊन तुम्ही पाहिले पाहिजे की सिद्धांत माणसाला इंद्रियाधीन करणारे नाहीत ना? हिंसेला प्रवृत्त करणारे तर नाहीत ना? चोरी करण्याला प्रेरणा देणारे नाहीत ना? कामेच्छापूर्तीसाठी मिथ्याचार शिकविणारे तर नाहीत ना? या सिद्धांताचा परिणाम अहित आणि दुःखात तर होणार नाही ना? आता कालामांनो, सांगा त्या श्रमण ब्राह्मणांचे सिद्धांत हित साधणारे आहेत की अहित साधणारे आहेत? कालामांनी उत्तर दिले, भगवान, ते अहिताकडे नेणारे आहे. ते लाभकारक आहेत की हानिकारक आहेत? भगवान, ते हानिकारक आहे. ते निंद्य आहेत काय, कालामांनो? कालामाने उत्तर दिले, भगवान, ते निंद्य आहे. शहाण्या माणसांना ते मान्य आहेत की त्यांच्या मते ते निषिद्ध आहे? शहाणी माणसे त्यांना टाकाऊ समजतात. होय भगवान, त्यांचे पर्यवसान कष्टात आणि दुःखात होते काय? होय भगवान, त्यांचे पर्यवसान कष्टात आणि दुःखात होते. जे धर्मग्रंथ असले सिद्धांत शिकवितात ते तुमच्या मते स्वतः प्रमाण आणि प्रमादातीत ठरतात काय? नाही, कालामाने उत्तर दिले, भगवान, ते स्वतः प्रमाण आणि प्रमादातीत ठरत नाही. आणि कालामांनो, मीही नेमके हेच म्हणतो आहे. मीही हेच म्हणालो आहे. जे केवळ ऐकीव आहे, परंपरागत आहे,
ज्यात केवळ वादविवादाची कुशलता आहे किंवा तर्काची सूक्ष्मता आहे तेवढ्यावरूनच त्यावर विश्वास ठेवू नका. जे केवळ वरवर पाहता विश्वसनीय वाटते म्हणून मानू नका. ज्या समजुती आणि दृष्टिकोन केवळ अनुकूल वाटतात म्हणून स्वीकारू नका. ते केवळ श्रमण ब्राह्मणाचे शब्द आहेत म्हणून त्यावर भाळून जाऊ नका. जेव्हा तुम्हाला आत्मानुभवाने वाटेल की या गोष्टी अहितकर, दोषार्ह, सुज्ञांनी निषिद्ध ठरविलेल्या किंवा परिणामी कष्टात आणि दुःखात नेणाऱ्या आहेत, तेव्हा त्या गोष्टींचा तुम्ही त्याग केला पाहिजे. भगवान: फार छान, फार छान. आम्ही भगवंताला आणि त्याच्या धर्माला शरण आलो आहोत. आपले उपासक म्हणून भगवान आमचा स्वीकार करावा. आजपासून आमरण आम्ही भगवंतांना शरण आलो आहोत. भगवान बुद्धाच्या ह्या विचारसरणीचा सारांश अगदी स्पष्ट आहे. कोणाचीही शिकवण ती अधिकारी आहे म्हणून स्वीकारू नका. ती धर्मग्रंथनिर्विष्ट आहे, ज्यात तर्काची सूक्ष्मता आहे किंवा तिचे बाह्यरूप ग्राह्य आहे म्हणून ती मानू नका. उपदेशिलेले विचार किंवा दृष्टिकोन अनुकूल वाटतात, ते बाहेरून सत्यस्वरूप दिसतात किंवा ते कोणा महान आचार्याचे आहेत म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका. उपदेशिलेले विचार किंवा दृष्टिकोन हितकर आहेत की निंदनीय आहेत, सदोष आहेत की काय, ते कल्याणकारक आहेत की अकल्याणकारक आहेत यांचा विचार करा. या कसोटीवर उतरणारा कोणाचाही उपदेश मान्य करावयास प्रत्यवाय नाही.